शक्तीपीठ महामार्गाची मोजणी तिसंगी येथे रोखून धरली। पुन्हा मोजणीस आल्यास हातात दगड घेऊ, शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा इशारा। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील तिसंगी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आक्रमक शेतकऱ्यांनी शक्तीपीठाची मोजणी रोखली आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यामध्ये मोजणी प्रक्रिया राबवण्यात येते आहे, मात्र याला शेतकऱ्यांकडून विरोध कायम आहे। आज तिसंगी येथे प्रशासनाकडून मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी रोखून धरत मोजणी होऊ दिली नाही आणि यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मोजणी अधिकाऱ्यांना परत पाठवून दिले। तसेच शक्तीपीठसाठी 1 इंचही जमीन देणार नाही आणि यापुढे मोजणीसाठी अधिकारी आल्यास शेतकऱ्यांच्या हातात दगड दिसतील असा इशारा यावेळी शक्तीपीठ बाधित संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे। आम्हाला जमीन द्यायची नाही, याचं मूळ प्रमुख एकच कारण आहे की रत्नागिरी नागपूरसारखा एक राष्ट्रीय महामार्ग आमच्या भागातून जातो आणि हा रत्नागिरी नागपूरसारखा राष्ट्रीय महामार्ग जात असताना त्याला समांतर हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा शासनाने घाट घातला आहे। आपल्या सर्वसामान्य नागरिकांचे सगळ्यांचा हा जो काय कष्टाचा पैसा आहे, हा पैसा राज्य सरकार हा अपयोग करत आहे, चुकीच्या पद्धतीने खर्च करत आहे, त्याला आमचा आक्षेप आहे। आणि ह्यामध्ये गरज नसताना कुणीही मागणी न करताना शक्तीपीठ महामार्गाचा यामध्ये घाट घातलाय। शासन शक्तीपीठ महामार्ग ज्या काही कारणासाठी करतो म्हणते की आपली शक्तीपीठ जी आहे ती जोडतो म्हणतोय शासन, ती शक्तीपीठ ह्या शक्तीपीठ महामार्गामध्ये कुठेही येत नाही आणि जिथे येतात तिथून काय अंतरावरती येतात। आता ऑलरेडी जो रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे त्या महामार्गाला लगत ही सगळी शक्तीपीठ आहे आणि चांगला सुंदर रत्नागिरी नागपूरसारखा महामार्ग इथं असताना त्याला समांतर महामार्ग करण्याची गरज आहे। त्यामध्ये हजारो एकर जमीन ही बागायती ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जात्या, त्यामध्ये अनेकांच्या शेती उद्ध्वस्त होणार आहे, त्यामध्ये अनेक शेतकरी भूमीहीन होणार आहेत, अनेक शेतकरी हे अल्प उदार शेतकरी आहेत, हे फक्त ज्यांचा रोजगार हा शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो अशा पद्धतीचे अनेक शेतकरी हजारो त्यामध्ये आहेत। त्यामुळे जमीन जाण्याने हे सगळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे। ह्या सगळ्या कारणासाठी शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे। शक्तीपीठ महामार्गाचा जो काही घाट घातला तो रद्द करावा अशा पद्धतीची मागणी करून आदरणीय MSRDचे अधिकारी असतील, अनिल गायकवाड साहेब त्यांच्यावर आमची बैठक झाली। नितीन गडकरी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे, अनेक वेळेला मोर्चे आंदोलने करून आम्ही शासन दरबारी अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे। आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना सांगितलेलं आहे की शक्तीपीठ महामार्ग जो काय करत आहे ते रद्द करा, याची अजिबात आवश्यकता नाही। आणि ही काय आमच्या तिसंगी गावामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं नाही, तर सांगली जिल्ह्याबरोबर इतर जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांनी आज हजारो शेतकरी 12 जिल्ह्यातील शेकडो गावामध्ये रस्त्यावर उतरलाय आणि तो रस्त्यावर उतरून सांगतो की शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। एवढ्या शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असताना कशासाठी हा घाट घातलाय? मग हे कुणासाठी चाललंय हे सगळं? हे शासन सांगायला तयार आहे। एवढं काय शेतकऱ्यांना न करणे काय दूध खोय। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।